तुम्ही गल्लीतल्या गाड्यांपासून प्रीमियम हॉटेल रेस्टॉरंट्समध्ये सगळीकडे जेवण केलं असेल, पण ज्यावर मायेची ऊब आणि आध्यात्मिक संस्कार झाले असतील असं जेवण करायचं असेल तर तुम्हाला माझ्याबरोबर वारीमध्ये पंक्तीला यावं लागेल. आज आपण चाललोय तुकोबारायांच्या वारीमध्ये महाप्रसाद घ्यायला, जिथे आपण पाहूयात पंक्ती वारीतल्या. आज आपण आहोत धाराशिव जिल्ह्यातल्या एका दिंडीमध्ये. जेवण पंक्तीमध्ये काय नियोजन आहे तुमचं आजचं? आज आम्ही बेसनच्या वड्या, ज्वारीच्या भाकरी, बेसन वडे आणि ज्वारीची भाकरी. ती कशी बनते सांगताल का आम्हाला जरा? काय करायचं, बेसन घ्यायचं बरं. आणि हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर सगळं कढीपत्ता टाकायचा आणि बेसन हटायचं, भाकरी करायची आणि वडे करायचे आणि त्याला भाजी करायची. हे सगळं आमच्या गावाकडचं चालतं आम्ही. संध्याकाळी 7, 8ला 9ला आल्यानंतर इथं आल्यानंतर आरती करून पुन्हा जेवायचं 1 तासात चालू होते 9ला 8ला. आपला महाप्रसाद तयार झालाय आणि वाढला जाईल थोड्याच वेळात सगळ्यांना. आणि त्याच्या आधी बोंड हे होईल, आधी वदनी कवळ घेता होईल. अच्छा, त्या गोष्टीला संकल्प सोडणे म्हणलं जातं. तर संकल्प सोडल्यानंतर हा महाप्रसाद सर्व केला जातो. आजच्या महाप्रसादात 3 पदार्थ बनवले होते: बाजरीच्या गरम गरम भाकरी, हिरवी मिरची घातलेल्या बेसन वड्या आणि धाराशिव स्पेशल आमटी. सोबत गावातील भाविकांनी जिलेबी आणि शिरा दिला होता. मी खूप वेगवेगळ्या हॉटेल रेस्टॉरंट्समध्ये जेवले, पण या जेवणाचं हे समाधान इथेच. वारीमधील महाप्रसादाचा तुमचाही अनुभव आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि वारीमधल्या पुढच्या पंक्तीतल्या गमती बघायला फॉलो करत राहा फूडीज वगैरेला.